अधिकार नाहीये जोपर्यंत तुम्ही परमिशन नाहीये तुम्हाला मी सांगतोय स्पष्ट भाषेत तुम्ही कारवाई करा किती आहेत मध्ये पण आम्हाला इकडे त्यांच्याकडे बोलायला पाहिजे तुम्ही त्यांची रीतसर वेळ घेणं गरजेचं आहे त्यांनी परमिशन घेतली का आमच्या आमच्या नेत्यांची परमिशन घेतली का आमच्या नेते पंतप्रधान साहेब कुठल्या पक्षाबद्दल नाही माझी पंतप्रधान बनवतात देशाबद्दल गेले त्यांनी लोकशाही राज्यामध्ये एखादा आक्षेपार्ह त्यांनी कोणी टाकला त्याला विचारा जबाब आहे का नाही काय आहे का त्याला विचारा जबाब आहे का नाही बिलकुल विचारा ना उद्या जर साहेबांच्या बद्दल कुणी टाकलं तर एखादा कॉन्स्टेबल त्याला उचित शकतो ना अरे पण तुम्हाला रीतसर मार्ग आहेत ना मग तुम्ही रीतसर मार्गाने जा ना तुम्हाला कोण नाही एक मिनिट माझी गृहराज्यमंत्री अरे बिरे या गोष्टीवर नका तुम्ही साहेब चुकीचं होतं साहेब चुटकी वाजून बोलताय तुम्ही रेकॉर्डमध्ये बघा तुमच्याच रेकॉर्डमध्ये आम्ही निष्पेक्ष प्रत्येक गोष्ट करतोय त्या गोष्टी एवढं तुम्ही रेकॉर्डिंग चेक करा मला माहिती आहे ते माझे गृहराज्यमंत्री होते म्हणून पण त्यांना माझ्यापेक्षा जास्त नियम माहिती असायला पाहिजे आणि त्यांना आहे ते माहिती त्याच्याबद्दलही नाही परंतु म्हणून मी तुम्हाला कायद्याच्या भाषेत सांगतोय एखाद्या माणसाला तुम्हाला भेटायचंय हे असेल तर ते मी त्यांना बोलेल त्यांनी जर सांगितलं झालं बोलले की नाहीये तर मी त्यांच्यावर बळजबरी झालं ना बोललो भेटतो म्हणून आम्ही थांबलो इथे नाही मी ते जर भेटतो बोलले तर माझी काही हरकत नाही तुम्ही काय म्हणले तुमच्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब त्यांनी सांगितलं मला बरं काम करा ते जर ज्या क्षणी ते म्हणतील की मला भेटायचंय तुम्ही भेटू शकता पण ते जर नाही म्हटले ते म्हणले म्हणता मी थांबलोय झालं 5 जणांना भेटू म्हणले ठीक आहे बाकीचे या साईडला आणि त्यांना सांगा की हे बघा तुम्हाला माहित आहे तुम्ही किती तुमचं हजारो आंदोलन असेल की आंदोलन करताना तुम्ही दरवेळी पोलिसांची परवानगी घेता बिना परवानगी तुम्ही आलेला म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मी फक्त कायद्याच्या भाषेत हे विचारलं की तुम्ही परमिशन घेतलेली आहे का आणि तुम्हाला एखाद्या साहेब बोल तुम्हाला मी म्हटलं की आमची चूक झाली तुम्ही करू शकता मी तुम्हाला असं काय आवडलं का नाही ना चूक झाली याच्यावर संबंध हा अचानक व्यक्ती आला आम्हाला परमिशन करायला पहिले मग तुम्ही रीतसर द्या ना अर्ज त्यांना अर्ज पोहोचायचं फोन घेतले आमचे ते त्याची पर्सनल हे आहे तुम्ही अर्ज दिला पाहिजे त्यांना वेळ मागा तुम्ही तुमच्याकडे मला भेटायचंय तुम्ही जर म्हटले की मला तुमच्याशी भेटायचं नाहीये तर तुम्ही तुमचा तो स्वतःचा वैयक्तिक अधिकार ठीक आहे ना साहेब आता नाही साहेब ते बोललेत ना आता भेटतो म्हणून भेटून काय ठीक आहे ते विचारतो अगोदर तुम्ही आणि ते थोडं या बाहेर सहकार्य करा थांबलेत ना तुम्ही एखाद्याला आता ते जर मला म्हटलं इथून मला निघून जायचं अगोदर ते साहेब विचारून सांगते सोडायचं नाही नंतर बघूया तिकडं मग तेच तुम्हाला सांगतो निदर्शन करण्यासाठी मग जर मी तुम्हाला सांगतो आता परमिशन पाहिजे तुम्ही परमिशन नाही घेतली ठीक आहे ना मग तुम्ही एखाद्या माणसाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विचार का नाही करत आहे तुम्ही वैयक्तिक स्वातंत्र्य आहे साहेब पण वैयक्तिक स्वातंत्र्याच्या आड एखाद्या नेत्याच्या चरित्र ठीक आहे ना मग करा ना तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल द्या ना लेखी तुम्ही लेखी द्या आमच्याकडे लेखी कायदेशीर मार्ग वापरा तुम्ही मग ठीक आहे ना मग त्याच्यावर कारवाई होईल सेन्सर बोर्डाकडे जाईल ते त्यांना घ्यायचं मोदी साहेबाच्या बद्दल एका भट नावाच्या व्यक्तीने एक क्लिप टाकलेलं की त्याला तुम्ही जा यांना पोलीस स्टेशनला घेऊन जा त्यांची तक्रार ठीक आहे चला आता थर्ड पर्सन कोणी जाणार नाही तुम्ही जावा आमचा आम्ही जर कायदेशीर नाही तुमची तक्रार अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा आहेत त्याला परवानगी आहे त्याला इतर गोष्ट आहे आम्ही विदाउट परमिशन केला आमची कारवाई करायची चला बाकीच्या साईडला